नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भरपूर सारे कॉर्न किंवा कणीस बाजारात येत आहेत आणि बाजारात आल्यानंतर ह्याच्या खूप साऱ्या रेसिपी मला ट्राय करायच्या होत्या। त्याच्यातली एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। आमच्याकडे तर कणीसच म्हणतात, कारण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा खूप सारे शेतामध्ये यायचे आणि गाईसाठी असे ना चारा आणायचे, गाईसाठी म्हशीसाठी। त्या चाऱ्यामध्ये हे कणीस असायचे। आम्ही शोधून शोधून आणायचो आणि चुलीत मस्त आई भाजून द्यायची। तेव्हाची चव वेगळीच होती। आता ती चव येणार नाही। गाड्यावर असो किंवा आपण घरी काहीही करून याला भाजू, तेव्हाची चव येणारच नाही। तुम्ही लहानपणी भरपूर सारे कणीस खाल्लं असेल, तर याला कणीस सोडून आता कॉर्न हा शब्द आपण म्हणत आहोत। तर मी कणीस म्हणणार आहे। तर कणीस अगोदर पूर्ण सोलून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचं पूर्ण साल वगैरे काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर त्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर हाताने निघत असतील तर तुम्ही हाताने काढून घेऊ शकता। तर इथे पटापट होण्यासाठी किंवा वेळ वाचण्यासाठी मी इथे छान चाकूने काढून घेतलेले आहेत। आता हे कणीस आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। जास्त बारीक पेस्ट नका करू, एकदम ओबडधोबड आपल्याला प्लस मोडवर फिरून घ्यायचं आहे। तुम्ही याला ना, जर तुमच्याकडे चॉपर असेल ना, चॉपरमध्ये जरी करून घेतलं ना बस होईल, जास्त बारीक करायची गरज नाही आहे। त्याच्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे। तेलामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत। जिरे छान तडतडल्यानंतर इथे एक मिरची होती ती तिखटवाली, तिला बारीक कापून मी अशा प्रकारे टाकलेला आहे। आता मिरची पण तेलामध्ये छान मिक्स करूया आणि मिरची पण छान कडवून घेऊयात। तर मिरची छान कडल्या गेलेली आहे। एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता, ते आपल्याला इथे टाकायचा आहे आणि कांद्याचा छान कलर चेंज होईपर्यंत, कांदा तेलामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे। पाहू शकताय कांदा छान असा परतल्या जातोय। गॅसची फ्लेम मी जास्त हाय नाही ठेवलेली, मध्यम ठेवलेली आहे। आता कांदा जो आहे छान कडला गेलेला आहे, म्हणजे मऊ पडलेला आहे। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपण आताच कणीस जे मिक्सरला लावलं होतं, कॉर्न मिक्सरला लावून घेतलं होतं, ते टाकून घ्यायचं आहे। आता पूर्ण ह्या कांद्यामध्ये आपण हे कणीस किंवा कॉर्न मिक्स करून घेऊयात। तर पाहू शकता अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेला आहे मी। आता आपल्याला घालायचेत मसाले आणि मीठ। तर इथे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। त्याच्यानंतर इथे मी मसाले यूज केलेले आहेत। चाट मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, अंबारी मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा। लाल तिखट चवीनुसार टाका, कारण अगोदर आपण मिरची टाकलेली आहे, जास्त तिखट नको व्हायला। आता पूर्ण मसाले आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर छान मिक्स करून घेतलेला आहे मी, पाहू शकताय। आता वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि कोथिंबीर छान मिक्स करून घेऊयात। आणि आपलं हे सारण रेडी झालेलं आहे। एकदम छान असा वास येतोय, खूप असा टेस्टी झालेला आहे। तिकडे छान झालेलं आहे ते सारण, थंड व्हायलासाठी मी बाजूला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर इथे एका ताटामध्ये मी मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मस्त कुरकुरीत होण्यासाठी तेल टाकायचं आहे। तर आता पूर्ण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे मैद्याला। तर पूर्ण मैद्याला तेल लावून घेतलेलं आहे, पाहू शकता। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मैद्याचा छान एक गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण चपातीसाठी गव्हाच्या पिठाचा कसा गोळा बनवतो, तशाच प्रकारे आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर मी छान मळून अशा प्रकारे एक गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला छानला एकजीव करून घ्यायचा, एकदम मऊ करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी छान मळून घेते, एकदम मऊ होऊन जाईल। आता मैदा मी छान मळला गेलेला आहे, एकदम गोळा बनवून घेतलेला आहे। पण याला भिजवत घालावं लागेल आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी, म्हणून मी झाकण ठेवले 4 ते 5 मिनिटासाठी। याला साईडला ठेवूयात। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि मैदा जो आहे आपला छान भिजला गेलेला आहे। पाहू शकता किती मऊ मऊ झालेला आहे। थोडासा पातळ वाटतोय का, तर नाही, असाच ठीक आहे। जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा घट्ट पीठ असेल ना ते लाटतच नाही, असं जवळजवळ येतं। म्हणून आपल्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे, म्हणजे पटापट लाटल्या जाईल आणि पटापट आपलं होईल। तर आता मी छान थोडंसं एक हात फिरवून त्याला एकजीव करून अजून ठेवलेला आहे। त्याच्यानंतर एक थोडासा मैदा आपल्याला कोरडा घ्यायचा आहे, जे आपल्याला चिकटत नाही। अशा प्रकारे कोरडा मैदामध्ये आपण पीठ अशा प्रकारे बुडवून घेऊ शकतो। आता लाटून घ्यायचं आहे। तर एकदम छोटंसं मी मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला एक छान असं छोटी पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे।
पटापट लाटून घेणार, एकदम पातळ असं लाटून घेणार आहे, जास्त नका जाड करू। पाहू शकता इथे छान असं पातळ मी लाटून घेतलेलं आहे। आता ह्याचे 2 भाग करून घ्यायचेत आपल्याला, तर मधोमध मी अशी एक चीर देणार आहे। ह्याचे 2 भाग झालेले आहेत। आता आपल्याला एक समोसाचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्याच्यासाठी तुम्ही 2 प्रकारचे मी आकार सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला जसे आवडेल किंवा पटापट होईल तशा प्रकारे करू शकता। व्हिडिओ दाखवते ना तसं अगोदर करून घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये नंतर सारण भरू शकता, असंही बनवू शकता तुम्ही। पण असं थोडंसं मला म्हणजे अवघड वाटलं, म्हणजे पटापट नाही होते, ह्याच्यात वेळ जातोय थोडासा जास्त। जर तुम्हाला वाटत असेल की हे खूप होणार नाही आहे किंवा असं खूप वेळ जाईल ह्याच्यामध्ये, तर तुम्हाला दुसरी पण प्रोसेस सांगणार आहे, दुसऱ्या प्रकारे तुम्ही बनवू शकता। तर हा एक पहिला समोसा आपला रेडी झालेला आहे, एकदम छान असा टम्म फुगून असा। तर आता हा समोसा मी साईडला ठेवणार आहे आणि दुसरा तुम्हाला प्रकार पाहू शकता व्हिडिओमध्ये। अगोदर आपल्याला सारण घालायचं आहे आणि त्याच्यानंतर एक अशा प्रकारे फोल्ड द्यायचा आहे आणि वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन चिटकून बसेल आणि तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही। आता वरून एक आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे आणि छान असा त्याच्या समोरचा जो भाग आहे तोंडाचा तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पटापट होतात, मी अशाच प्रकारे केलेले आहेत सगळे, तुम्ही पण अशाच प्रकारे करा, पटापट होतात, वेळ वाचतो। तर तुम्हाला ते करून दाखवलं, हे पण अशाच प्रकारे करून दाखवते। अगोदर सारण टाकायचं आहे, त्याच्यानंतर फोल्ड करायचं आहे, जिकडून कापले ना आपण त्या साईडने फोल्ड करायचं, म्हणजे परफेक्ट समोसा आपला तयार होईल। आणि अशा प्रकारे त्याचं तोंड जे आहे ते बंद करून टाकायचं। हा तिसरा समोसा आपला रेडी झालेला आहे। अशाच प्रकारे पटापट समोसे मी बनवून रेडी केलेले आहेत, पाहू शकताय भरपूर समोसे रेडी झालेले आहेत। आणि माझ्या मुलीने 2 केलेले आहेत, तिला खूप करायची आवड होती, मी काहीही करू जा किचनमध्ये नाही का, तिला नेहमी तिला स्वतः करायचं असतं ते। तर तिचा पण समोसा इथे रेडी झालेला आहे। जोपर्यंत मी समोसा तळतीये तोपर्यंत तिचं दुसरं काम चाललं आहे, पाहू शकता मागे फ्रीजमध्ये। तर आता मस्त समोसे तळून घेणार आहे, त्याच्यासाठी मी गॅसवर इथे ठेवलेलं आहे तेल तापायला। तर तेल मस्त तापल्या गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला छान असे समोसे। ते पटापट समोसे टाकून घेते मी। तर तिचं चाललं होतं की माझा टाक पहिल्यांदा, तर तिला म्हटलं थांब थोडंसं, तुझा दुसऱ्या वेळेस टाकूयात आपण। तिला वाटत होतं माझं तळेल का नाही, तर तिचा पण तळलेलाच आहे मी। तर पाहू शकताय मस्त समोसा खालून छान तळला आहे। आता दुसऱ्या साईडने पलटवून मी दुसऱ्या साईडने पण छान तळून घेणार आहे। तर समोसे किती टम्म फुगलेले आहेत, मला तर असं तोंडाला पाणी सुटते। तर अशाच प्रकारे दोन्ही आपल्याला आलटून पलटून दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आहेत। एका साईडने तळून त्याचा कलर थोडासा डार्क रेड करून टाकायचा आणि दुसऱ्या साईडने तळलाच नाही असा दिसायचा, असं नाही व्हायला पाहिजे। थोड्या वेळाने आपल्याला आलटून पलटून छान असे समोसेचा क्रिस्पी कलर सगळीकडून येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मस्त असे टम्म फुगलेले आहेत। तर तिला पण आता माझ्याकडे यायचं होतं, मला तिला पाहायचं होतं तिचा समोसा तळतोय का नाही, तर तिला मी दाखवण्यासाठी घेतलंय। ती म्हणते मम्मा पटकन तळ आणि मला खायला दे, खूप छान बनले असतील असं म्हणत होती ती मला। आणि खूप छानही समोसे झाले होते, तिने रिव्ह्यू पण दिलेले आहेत समोर। आणि इथपर्यंत जर माझा व्हिडिओ पाहिला असेल कोणी तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, सबस्क्रायबरची खूप गरज आहे। तर छान असे आपले समोसे तळल्या गेलेले आहेत, कलरही खूप छान आलेला आहे। आता मी काढणार आहे समोसे बाहेर, तर पाहू शकताय एक एक समोसा मी बाहेर काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। बिलकुल तेलकट होणार नाही आहेत किंवा जास्त तेल पिणार नाही आहेत, एकदम छान टम्म फुगून तुम्ही बाजारातून जसे आणताना समोसे तसेच होणार आहेत, एकदम गरमागरम असे समोसे। तर आता हे समोसे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत तेही मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। तर सगळे समोसे रेडी झालेले आहेत, राहिलेले पण मी छान तळून घेतलेले आहेत। पाहू शकता एवढे सारे समोसे रेडी झालेले आहेत। आणि माझा मुलीचे रिव्ह्यू आहे का काय म्हणते ती आता, तर तिला खूप आवडले, तुम्हालाही नक्की आवडतील आणि नक्की करून बघा। जर तुम्ही करून बघले आणि जर तुम्हाला आवडले तर नक्की माझ्या चॅनलच्या खाली जे कमेंटमध्ये ना रिव्ह्यू द्यायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका। एकदम बाहेर कुरकुरीत आणि आतून मस्त भरपूर असं सारण झालेलं आहे।
नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.